हा उपाय ज्यांचं नातं तुटू नये असं ज्यांना वाटतं त्यांच्यासाठी आहे. मग पती पत्नींच्या संदर्भामध्ये हा उपाय अत्यंत महत्त्वपूर्ण ठरतो, कारण की नवरा बायकोचं नातं जर का तुटलं तर दोन कुटुंब म्हणजे नवऱ्याचे आईवडील, बायकोचे आईवडील, पुढे जर तुम्हाला मुलं असतील तर त्यांचं पुढचं भविष्य एका वेळेला सगळेच गोष्टी पूर्णपणे पाण्यामध्ये जातात. मग अशा वेळेला हा संसार वाचवणं आणि तो टिकवणं हे फार महत्त्वाचं ठरतं. मग अशा वेळेला हा उपाय अत्यंत चमत्कारासारखा कामी येतो. बघा, कार्तिकी एकादशी येते आहे, म्हणजेच त्याला देवउठणी एकादशीसुद्धा असं म्हटलं जातं. म्हणजे श्रीहरिनारायण 4 महिन्याच्या विश्रांतीनंतर शेषशय्येवरनं जागृत होतात आणि पुन्हा आपल्या म्हणजे आपला जो काय त्यांच्या हातामध्ये जो सृष्टीचं पालनहार म्हणून ते जे आहेत त्या कार्यासाठी ते कार्यरत होतात. तर त्यांचं मग तुलसी विवाह त्याच्या दुसऱ्या दिवशी असतो. लोक पौर्णिमेपर्यंत तुलसी विवाह करतात. आता ज्या तुळशीचं लग्न लावून झालं आहे, दुसऱ्या दिवशी त्या तुळशीची ज्या ज्या फांद्या असतात, ज्या वाळत चाललेल्या आहेत किंवा वाळल्या आहेत, त्या फांद्या तोडायच्या आहेत आणि त्या पाण्यामध्ये भिजत घालायच्या आहेत. त्याच पाण्यामध्ये तुम्ही बेलाची काही पानंसुद्धा भिजत टाकायची आहेत आणि या पाण्याने तुम्हाला महादेवावरती अभिषेक करायचा आहे, जलाभिषेक. याने तुमचं नातं जसं म्हणजे महादेवांच्या हृदयामध्ये जसे शिव आहेत आणि शिवाच्या हृदयामध्ये जसे नारायण आहेत, तसं तुमचं नातं तेवढं घट्ट बनतं. हा उपाय अतिशय म्हणजे असं समजा की मी ठेवणीतला उपाय तुम्हाला आत्ता दिलेला आहे, कारण की संसार मोडला की त्याचे काय परिणाम होतात हे मी सारखे, माझ्याकडे रोज क्लायंट आहेत आणि भरपूर लोकांची ही कंप्लेंट आहे. त्यामुळे तो उपाय सांगणं अत्यंत गरजेचं वाटलं मला, म्हणून मी तुम्हाला सांगितलं. तर हा उपाय जरूर करा आणि अनुभव मात्र तुमचे जरूर कळवा. जय भवानी, जय जगदंब. आई जगदंबा तुम्हा पती पत्नींना सुख, समृद्धी, समाधान आणि आयुष्यभराची साथ लाभू देत, हीच तिला प्रार्थना व तुम्हाला आशीर्वाद. जय जगदंब.